नमस्कार, सीमाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी तिळाची चिक्की तयार करणार आहे। आपली ही चिक्की दिसायला किती छान झालेली आहे। याला एक छान ग्लेज आलेली आहे। याचा रंग टेक्स्चर अगदी भन्नाट आलेला आहे। जेवढी दिसायला सुंदर झालेली आहे तेवढीच चवीला सुद्धा अफलातून झालेली आहे। ही चिक्की कडक किंवा चिवट न होता मस्त खुसखुशीत अशी झालेली आहे। चला मग आता झटपट चिक्की करायला सुरुवात करूया। यासाठी आपल्याला लागणार आहे तीळ। हे मी पॉलिशचे तीळ घेतलेले आहे। याच्याऐवजी साधे तीळ वापरले तरी सुद्धा चालतील। 1 वाटी तीळ घेतलेले आहेत आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे। 1 वाटी तीळ आणि 1 वाटी गूळ असं प्रमाण घेतलेलं आहे। गूळ घेताना आपल्याला अशा प्रकारे अगदी बारीक चिरूनच घ्यायचा आहे किंवा किसणीने किसून घेतला तरी सुद्धा चालेल। यासोबतच आपल्याला थोडं साजूक तूप सुद्धा लागणार आहे। 2 चमचे साजूक तूप। इकडे मी हा एक पोळपाट घेतलेला आहे। या पोळपाटावर चिक्की थापून घेणार आहे। पोळपाटाच्या ऐवजी तुम्ही ताटावर सुद्धा करून घेऊ शकता किंवा बटर पेपर, ॲल्युमिनियम फॉईल हे सुद्धा तुम्ही यासाठी वापरू शकता। लाटण्याला सुद्धा मी थोडं तूप लावून घेते आहे। ही सर्व तयारी आपल्याला आधीच करून ठेवायची आहे। गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। यात तीळ टाकून घेऊया। ही तीळ छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे आणि मंद आचेवरच ही तीळ सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे। तीळ आपल्याला अगदी जास्त सुद्धा भाजायची नाही आहे। ही तीळ जर जास्त भाजली गेली तर याची चव बदलते आणि ही थोडी कडसर लागते। त्यामुळे ही अगदी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। तीळ भाजून होत आली की ही छान फुलते आणि कढईत तडतड असा आवाज यायला लागतो। तेव्हा समजायचे की आपली तीळ भाजून झालेली आहे। तिला भाजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही। 3 ते 4 मिनिटातच ही छान भाजून होते। आपली तीळ आता भाजून झालेली आहे। तिचा रंग सुद्धा थोडा बदललेला आहे। हलका सोनेरी रंग आलेला आहे आणि इकडे तीळ सुद्धा अगदी छान फुललेली आहे। अशा प्रकारे तर आता ही भाजून झालेली आहे। ही काढून घेऊया। याच कढईत तूप टाकून घेऊया। पोहे खायच्या चमच्याने जर मोजलं तर हे 2 चमचे तूप आहे। यातच गूळ सुद्धा टाकून घेऊया आणि आता ह्या गुळाचा आपल्याला पाक बनवायचा आहे। हा गूळ आता व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। यासाठी गूळ आपल्याला बारीक चिरूनच घ्यायचा आहे किंवा किसून घ्यायचा आहे म्हणजे हा लवकर वितळतो। गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे। मंद आचेवरच हा गूळ चांगला शिजवून घ्यायचा आहे। आपण यात थोडं साजूक तूप सुद्धा वापरलेलं आहे। तर तूप वापरल्यामुळे काय होतं की आपली ही चिक्की कडक न होता छान मस्त खुसखुशीत होते। अगदी सहज कुणालाही खाता येईल इतकी छान हलकी आणि खुसखुशीत होते। गूळ चांगला वितळलेला आहे। आता आपल्याला हा आणखी थोडा शिजू द्यायचा आहे। याचा पक्का असा पाक बनवायचा आहे। बाजारातल्यासारखी मस्त खुसखुशीत चिक्की तयार होण्यासाठी गुळाचा पाक अगदी परफेक्ट थोडा महत्त्वाचा आहे। जर गुळाचा पाक थोडाफार कच्चा राहिला तर ही चिक्की चिवट होते आणि दातात सुद्धा अडकून राहते। आणि गुळाचा पाक जर का जास्त शिजला गेला, ओव्हरकुक झाला तर गुळाचा रंग सुद्धा बदलतो म्हणजे चिक्कीचा रंग सुद्धा बदलतो। चिक्कीची चव सुद्धा बदलते। ही कडसर लागते आणि खायला सुद्धा खूप कडक अशी होते। आता गुळाचा पाक झाला आहे की नाही हे कसं ओळखायचं? तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की अशा प्रकारे वाटीत किंवा एखाद्या डिशमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे। हे मी साधंच रूम टेम्परेचरचं पाणी घेतलेलं आहे। यात आपल्याला गुळाचे 2-3 थेंब टाकून घ्यायचे आहेत। आता 2-4 सेकंद थांबायचं आहे। तोपर्यंत गुळाचं मिश्रण हलवत राहायचं आहे। आता हे थोडं थंड झालेलं आहे। आपण काढून बघूया। आता हा जो गूळ आहे हा आपण अशा पद्धतीने दाबून बघितला तर हा दबला जातो आहे। हा जो गूळ आहे हा अगदी नरम आहे आणि ओढल्यावर हा असा खेचला जातो आहे म्हणजे आपला पाक अजून तयार व्हायचा आहे। पाक असा ओढला गेला म्हणजे समजायचं की हा कच्चा आहे। जोपर्यंत हा कडक होत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। पुन्हा एकदा थोडं हे मिश्रण शिजवून घेऊया। आता याचा रंग सुद्धा बदललेला आहे।
थोडा डार्क रंग झालेला आहे आणि ह्यात खूप बबलसुद्धा यायला लागलेले आहेत. हा पुन्हा एकदा वाटीत थोडा टाकून बघूया. एक 4-5 सेकंद थांबूया, थंड होऊ देऊया. आणि अशा पद्धतीने आता याचा तुकडा पडतो आहे. आवाजसुद्धा अगदी टणक येतो आहे. म्हणजे आपला गुळाचा पाक आता परफेक्ट तयार आहे. अशा पद्धतीने याचा तुकडा पडला म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे. पाक तयार आहे. आता यात लगेचच भाजून घेतलेले तीळ टाकून घ्यायचे आहेत आणि हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचं आहे. हे मिक्स करून घेऊया. ही प्रोसेस आपल्याला अगदी पटापट करायची आहे. या स्टेजला मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तूप लावून घेतलेल्या पोळपाटावर हे मिश्रण काढून घेऊया. ही प्रोसेस आपल्याला अगदी फटाफट करायची आहे. जर हे मिश्रण थंड झालं तर ह्याची चिकी इकडे सेट होईल. त्यामुळे आपल्याला हे फटाफट लाटण्याने सुद्धा लाटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने गरम असतानाच हे अगदी छान आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं लाटलं जातं. आता ह्याची चिकी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जेवढी पातळ किंवा जेवढी जाड ठेवायची आहे तशाप्रमाणे लाटून घेऊ शकता. आता ही चिकी कापून घेऊया. ही चिकी गरम असतानाच कापायची आहे. ही जर थंड झाली तर कापता येणार नाही. अशा पद्धतीने ही चिकी कट करून झाल्यानंतर पूर्ण गार होऊ द्यायची आहे आणि पूर्ण गार झाल्यानंतर आपण एखाद्या एअरटाईट डब्यात ही चिकी भरून ठेवू शकतो. बरेच दिवस ही चिकी अशी छान मस्त कुरकुरीत राहते. लहान मुलांना देण्यासाठी तर हा अगदी उत्तम पर्याय आहे. याचे मी अशा प्रकारे छोटे चौकोन केलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी साईज करू शकता. आता ही चिकी सेट होऊ देऊया. 1 तास झालेला आहे आणि चिकी अगदी छान सेट झालेली आहे. ही चिकी अगदी लवकर सेट होते. एक आपण तोडून बघूया. वा, अगदी मस्त खुसखुशीत झालेली आहे. ही अजिबात कडकसुद्धा झालेली नाही आहे. खुसखुशीत अशी झालेली आहे. राहिलेली सर्व चिकीसुद्धा काढून घेऊया. ही चिकी तुम्ही बघू शकता की याचा रंग टेक्स्चर किती छान आलेला आहे. ह्याला एक छान ग्लेज आलेली आहे. दिसायला जेवढी ही चिकी सुंदर झालेली आहे तेवढी चवीला तर अगदी अफलातून झालेली आहे. मस्तच. ही अजिबात दाताला सुद्धा चिटकत नाही. तर अशी ही चिकी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या मित्रपरिवारात जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह. थँक्यू.